पॅकेजची घोषणा केली होती, मात्र तुम्ही या पॅकेज विरोधात असमाधानी आहेत, रास्ता रोको आंदोलन केलं, आता ते पॅकेज बनवाबनवीचं आहे का आहे अजून काही निष्पन्न होत नाही. आमचं आंदोलन कर्जमुक्तीचं होतं. आमचं आंदोलन MSP च्या 20% बोनस देण्याच्या संदर्भात होतं, दिव्यांगाचं होतं, मेंढपाळांचं, मच्छीमारांचं. आज सोयाबीनला मार्केटमध्ये भाव 3000 रुपये आहे. कापूस 6000 कोणी घ्यायला तयार नाही. अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही. मी कलेक्टरशी बोललो, ते म्हणे 15 तारखेला सुरू करतोय, पण 15 तारखेला सुरू करण्याची व्यवस्था आजही जिल्ह्यात दिसत नाहीये. प्रचंड कापूस येऊन पडला मार्केटमध्ये कमी भावानं, म्हणजे 11,000चा कापूस आम्ही 6,000ला विकावं लागतं. हे नुकसान भरपाई देणार कोण? तुमचं सोयाबीन 3,000ला विकावं लागतं, ते सुद्धा घेतलं जात नाही. मग खरेदी केंद्र कधी सुरू करणार आहे? पंजाबच्या शेतकऱ्याचे 90% आम्ही पाहतोय खरेदी केला जातो माल तिथला, आणि आमचा 20% नाही. याच्या सगळ्या निषेधार्थ 28चा मोर्चा आमचा ठाम आहे. आम्ही परत येणार नाही. नागपूर चारही बाजूने घेरल्याशिवाय, कर्जमुक्तीशिवाय नागपूर पासून आम्ही पायथा इकडे पाय परतणार नाही. आम्ही तिथे ठाम राहू. जितके दिवस थांबायचं असेल तितके दिवस थांबू.